आपण कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत जोडलेले आहेत हर्षल मुंडे, धन्यवाद. थँक्यू सो मच यासिन सर. आपण पाहतोय महत्वाची स्पर्धा वजीर भाई मित्रमंडळ यांच्या आयोजनाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. पहिलाच बॉल मैदानावरती खेळलाय आपण पाहिलं तर पडळघर संघाच्या बॅट्समनने आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर षटकार इथे जोडला. गोलंदाजी मार्कवरती गणेश याच्यावरती विश्वास दाखवला. पहिला बॉल षटकार. दुसरा बॉल लगेच लोअर फुलटॉस पद्धतीचा ऑन साइडला इथे खेळला गेला. बॉल आपण पाहतो सीमारेखेच्या जवळ चांगला रोखला. तब्बल आपण पाहिलं तर 2 धावा इथे सुखरूपरित्या पूर्ण केल्या जातील बॅटिंग करत असताना पडळघर संघाच्या या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. आणि या दुहेरी अंकाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकल्यानंतर तब्बल आपण पाहतोय 8 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे. मॅच बॉल आलाय. पहिला जो षटकार आला होता ज्या वेळेला आपण पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती 6 धावा जोडल्या गेल्या होत्या आणि या 6 धावा जोडल्यानंतर लगेच 2 धावा आलात. षटकातील तिसरा चेंडू पाहायला मिळेल. ऑन साइडला इथे खेळलाय बॉल आपण पाहतोय सर वाईडिश मिड विकेटला तिथे फिल्डर तैनात आहे आणि अद्याप मात्र आपण पाहिलं तर 1 आणि 1च धाव इथे मिळते. या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते. 9 या आकड्यावरती धावसंख्या पोहोचली आहे आणि आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली बॅटिंग चांगली सुरुवात अद्याप मिळाली या पडळघर टीमला. यानंतर आपण पाहणार आहोत एक महत्वाची मॅच. एका बाजूला खेळतील मरियम 11 चांडवा आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळतील गोसिया 11 महाड. हुलवर टप्प्याचा बॉल प्रतिम फटका क्रिकेट मधील जाखत दाखवणारा त्याच्यावरचा दमखम दाखवणारा हा फटका पिंटूच्या बाट मधून पहिला चौकार. सरकताना पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला आपण पाहतोय मिड विकेटला खेळला गेला. तिथे फिल्डर तैनात आहे आणि ज्या वेळेला आपण पाहतोय फिल्डर तैनात आहे तिथे 1च आणि 1च धाव मिळणार आहे. या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या ही पुढे सरकताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकल्यानंतर पोहोचली आहे ती तब्बल आपण पाहिलं तर 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती लागला. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतो पडळघर या संघाच्या बाजूने. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तिथे शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट मिड ऑनच्या दिशेला तिथे बॉलला रोखला गेला. सगळं पहिलं षटक इथे संपलं. संघाची धावसंख्या तब्बल 14 वरती लागली आहे पडळघर टीमची. 14 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना एक महत्वाचा संघ ज्या वेळेला पडळघर संघाने टॉस इथे पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पडळघर टीमने टॉस जिंकला होता आणि पहिली बॅटिंगच घेतली होती आणि आता सुद्धा आपण पाहतो टॉस जिंकला पहिली बॅटिंग घेतली. पण पडळघर टीमने पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा त्यांनी बनवल्या होत्या आणि 59चं टार्गेट सेट केलं होतं. आता इथे पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी 14 धावा इथे बनवल्यात. म्हणजेच असं म्हणूया आपण की एक पाऊल ते सातत्यानं पुढे आहेत या मॅच मध्ये. पुढचा बॉल हा बॉल जाईल कुठे आपण पाहिलं तर डावा एसटीच्या बराचसा बाहेर. पंचांचा इशारा येईल वाईट बॉलचा. अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे पाहिलं जाते. अवंतर स्वरूपाने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकल्यानंतर पुढे सरसावल्यानंतर पोहोचली आहे तब्बल 15 या आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय टीम पडळघर. चांगला दर्जाचा बॉल होता. आपण पाहतो पॅडवरती आदळला. त्यानंतर पंचांचा इशाराला हा बॉल लेग स्टंप मिस करणारा होता. त्या कारणाने त्या अपीलला उचलून धरला नाहीये अंपायरने. एकदम वेळ एकेरी धावेच्या सहाय्याने स्ट्राईक होईल. रोटेड स्ट्राईकला बॅट्समन महत्वाचा खेळाडू होईल ज्याच्या बॅटमधून एक पहिलाच दर्जेदार षटकार आला होता. त्या खेळाडूचं नाव आहे आपण पाहिलं तर निखिल. निखिल बॅटिंग करेल.
निखिलला धावा बनवायच्या या मॅच मध्ये एक मोठं टार्गेट सेट करायचं आणि त्याच्यासाठी तो बॅटिंगला मैदानावरती आला पनळगर टीमसाठी. कशा पद्धतीची आणि कोणत्या थाटणीची बॅटिंग करेल ना हे आपल्याला पाहायचं. षटकातील बॉल क्रमांक आपण पाहिलं तर हा दुसरा. मोठा फटका निखिलच्या बॅट मधून सरळ बॉल जाईल लॉंग ऑनच्या डोक्यावरती. एक निखिल ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या षटकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकली पोहोचली. आपण पाहिले तर तब्बल 22 या आकड्यावरती 22वा धाव फलकावरती लागतात. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहिलं तर पनळघर संघाच्या बाजूनं पुन्हा मोठा फटका खेळला. पुन्हा बॉल आपण पाहिला तर सरळ जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. तिथे फिल्डर उभा आहे आणि तदनंतर एक धाव इथे घेतली जाते. इथे आपण पाहिलं तर चौकार आला. चौकाराच्या एकच धाव आली सॉरी एकेरी धावेच्या साह्याने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. फटका फसला. चेंडू खाली फिल्डर त्याने सोडलाय झेल. फलंदाज पिंटूचा ज्या वेळेला पिंटूचा झेल सोडलाय ना किती महाग डाटो ठरेल. येणारा वेळ येणारे पुढचे चेंडू आपल्याला सांगून जातील. इथे आपण पाहिलं 12 चेंडूंच्या खेळामधील इथे पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपला. तिथे 14 आला आणि नंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकातील अजून 4 चेंडू झालेत. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. पुढचा बॉल असेल कशा पद्धतीचा हा चेंडू. पुढचा बॉल मोठा फटका निखिलच्या बॅट मधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर क्लिअर करणारा हा फटका. एक दर्जेदार षटकार. इथे 6 धावा मिळतात. या षटकाराच्या साह्याने या संघाची धावसंख्या पुढे सरकली आहे. टीम पनळघर पोहोचलाय 31 या आकड्यावरती. पुन्हा मोठा फटका खेळला. पुन्हा लॉग ऑन आणि लॉग ऑफच्या मध्ये तिथे फिल्डर उभा आहे. निखिलचा टिपलाय जाईल. संपलाय इथेच खेळ. विकेटचा पतंग आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतं. अजून एक धक्का हा पहिला धक्का पनळघर संघाला. हॅलो चिक जयेश आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानावरती चाललाय. ज्या वेळेला बॅट्समन एक महत्वाचा खेळाडू आऊट झाला त्याचं नाव होतं निखिल. अफलातून त्याची बॅटिंग होती आणि न्यू बॅटर मैदानावरती जयेश हा दाखल होईल. बॉलिंग मार्क वरती आपण जर पाहिलं तर महत्वाचा गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी मुदस्सर याच्यावरती विश्वास दाखवलाय. मुदस्सर पहिला बॉल घेऊन राईट मोर द विकेट. मोठा फटका पिंटूच्या बॅट मधून. पिंटूचा झेल सोडल्यानंतर तो झाला आक्रमक. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा षटकार. रोहन बाईत यांच्याकडून सुयोग याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज येत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल. चांगल्या दर्जाचा हा चेंडू. इथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. एकही धाव या बॉल वरती मिळणार नाहीये. संघाची धावसंख्या अद्याप स्थिरावली आहे. पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. 37 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. महत्वाची स्पर्धा आज. या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि खऱ्या अर्थाने आजचा या स्पर्धेचा माझा शेवटचा दिवस आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो तिसऱ्या ओव्हर मधील अजूनही 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन पायांचा उपयोग. बॅटची इनसाइड एज टिपलाय. यष्टीरक्षकाने झेल. संपला फलंदाज पिंटूचा खेळ. त्याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक 2 पनळघर टीमला.
संघाची धावसंख्या ही पोहोचली आहे तब्बल आपण पाहतोय 31 या आकड्यावरती 37 या आकड्यावरती आणि आपण पाहिलं तिसरं षटक इथे मार्गस्थ आहे. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती मुदस्सीर याच्यावरती विश्वास दाखवला. मोठा फटका ऑन साइडला, बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. इथे बॉल हवेमध्ये स्वतः गोलंदाजाने अप्रतिम असा झेल टिपला. महत्वाचा खेळाडू, नाव आहे त्याचा सुबोध. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतंग. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चौथं षटक हाताळण्यासाठी प्रेम याच्यावरती विश्वास दाखवला. संघाची धावा संख्या पोहोचली आहे तब्बल 49 या आकड्यावरती. अफलातून फटका बॅकफुटला आल्यानंतर फ्रंटफुटला डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल सीमा रेखेच्या बाहेर जातोय. अजून एक चौकार या मॅच मध्ये जोडला जातोय. टीमची धाव संख्या 53 या आकड्यावरती. संघाची धावा संख्या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर तब्बल 53 या आकड्यावरती आहे. पहिल्याच बॉलवरती इथे चौकार आल्यानंतर 53 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल गेला. शॉट. वा, कॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातील महत्वाचा झेल, सर्वाधिक कठीण कॅच इथे पकडलाय. शाह खालिद दादा पोरे यांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि अदनान दादा यांच्या वतीनं सुद्धा 100 रुपये. 100 रुपयाचा कॅश प्राइज येते या कॅच साठी. त्या फिल्डरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. मुदस्सर या फिल्डरने कॅच पकडला. काय झेल होता. डोळ्याचं पारणं पेटणारा हा झेल आणि नक्कीच या झेलची व्हिडिओ व्हायरल होईल यातील मात्र शंका नाहीये. त्याच्यासाठी मी म्हटलं होतं, कालच म्हटलं, युट्यूब लाईव्ह म्हटलं ना की आज जी स्पर्धेसाठी आपल्याला GTC लाईव्ह टीम आहे ना, ती टीम
हे जे स्वतः ते मागे राहतात पण स्वतः जे समोर जे प्रत्येक खेळाडू आहेत ना त्यांना फेमस करण्याचं काम हे सातत्याने ते करत राहतात. माजिद देशमुख यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं कॅश प्राइज येते या फिल्डरसाठी. काय झेल पकडला अफलातून, खऱ्या अर्थाने झेल पकडल्या आपोआप टाळ्या वाजल्या. हे आवश्यक आहे. न्यू बॅटर मैदानावरती आपण पाहतोय स्वप्नील हा खेळाडू दाखल झाला. संघाची धावसंख्या पोहोचली आहे 53 या आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती या मैदानावरती लागतात. आज खऱ्या अर्थाने हवेची साथ नाहीये. काल या दुपारच्या सत्रानंतर जी सुसाट रंपाट हवा सुटली होती ना त्या हवेने वेगळं चित्र दिलं होतं या स्पर्धेला. वा पुन्हा एकदा अफलातून झेल, त्या चूक झेल टिपला. फलंदाज अजून एक बाद होईल. नाव आहे स्वप्नील. बॅक टू द पॅव्हिलियन. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 53 वरती स्थिरावली आणि 53 या आकड्यावरती 2 बॅट्समन आउट झालेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये लगातारचे 3 विकेट्स हे अद्याप आले नाहीयेत. हॅट्रिक झाली नाहीये. काल झाली एक हॅट्रिक आणि ती 7च्या नावावरती आहे. आज हॅट्रिक झाली नाहीये विकेटची. ओके, आज हॅट्रिक पाहायला मिळेल का विकेटची? पुढचा बॉलर. हॅट्रिकचा चेंडू या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक नावावरती गेली आहे. नाव आहे प्रेम. जणू काही ही खेळपट्टी त्याच्या प्रेमातच पडली आहे आणि अशा पद्धतीचे चेंडू त्याने हाताळलेत. आता कॉन्फिडन्स त्याचा बराचसा दुणावलाय. अफलातून गोलंदाजी प्रेमची राहिली. या स्पर्धेमध्ये पहिली विकेटची हॅट्रिक 7च्या नावावरती, दुसरी विकेट हॅट्रिक प्रेमच्या नावावरती. न्यू बॅटर मैदानावरती शंतनू. या विकेट हॅट्रिक साठी खालिद देशमुख यांच्या वतीनं आपण पाहतोय 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे देण्यात येईल. या खेळाडूला नाव आहे प्रेम. प्रेम याच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला खालिद देशमुख यांच्या वतीनं. षटकातील आपण पाहिलं तर पहिलं चेंडू प्रेमचं राहिलं होतं चौकार स्वरूपाचं. पुढचे आपण पाहिलं तर तीनही जे पुढचे चेंडू होते ना ते मात्र लगातारचे विकेट स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. खोलवर टप्प्याचा बॉल, मोठा फटका इथे आलाय. बॉल आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझर्व मध्ये तिथे फिल्डर उभा आहे. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. या दुहेरी अंकाच्या साह्याने संघाची धावसंख्या पुढे सरकल्यानंतर पोहोचली आहे तब्बल आपण पाहिलं तर 55 या आकड्यावरती. 55 धावा धावफलकावरती लखल्या जातात. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर महत्वाची टीम जी मैदानावरती खेळते पन्हाळघर. 55 आणि 55 नंतर हा मोठा फटका फसला. चेंडू खाली, फिल्डर तिथे टिपला जाईल. संपला. अजून एक फलंदाजाचा खेळ. काय बॉलिंग राहिली आहे प्रेमची. या षटकामध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केला. तब्बल 4 विकेट्स आपल्या नावावरती केल्या. असा महत्वाचा खेळाडू राहिला प्रेम. दोन्ही संघाचे कॅप्टन, चांडवा संघाचा कॅप्टन आणि गोसिया 11 महाड. चांडवा आणि गोसिया 11. चला कॅप्टन लगेच मैदानावरती. इथे टॉस बॉक्स कडे या. पुढची मॅच आमच्या आयोजकांनी निर्णय घेतलाय एक काही कारणास्तव आपण पुढची मॅच ही 3 ओव्हरची खेळणार आहोत. म्हणजे पुढच्या सर्व मॅचेस या आपण 3 ओव्हरच्या करतो. चला आणि या पुढच्या उत्तरार्धाकडे आपण लगेच वळणार आहोत जिथे 24 चेंडू गरज आहे पाठलाग करायचा आहे तब्बल 56 धावांचा. 23 चेंडू 56 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये आता बॅटिंग करणारी टीम असणार आहे ती म्हणजे आपण पाहिलं तर
माजिद 11 या संघाला आता पहिली बॅटिंग करून धावा बनवायच्या त्या तब्बल 56 24 चेंडू 56 धावेची गरज या मॅच मध्ये येणारे उर्वरित 24 चेंडू कशा दर्जाचे कोणत्या थाटणीचे असतील हे पाहण्यासाठी हे ऐकण्यासाठी मी घेऊन जातो माझे साथी समालोचक यासीन मर्चंट सरांकडे. त्याआधी चांडवा टीमला विनंती करतो लगेच टॉस साठी या, वेळ खर्च करू नका. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. 4 ओवर का ये मुकाबला जीतने के लिए 56 रनों की जरूरत. हर ओवर में 14 रनों की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. फिर से एक बार मैं यही कहूंगा कि यहाँ पे ये मैच जीतने का मौका दोनों भी टीमों को बराबर रहेगा. लास्ट मैच में हमने देखा था कि किस तरह से 58 रन बनाकर अपनी टीम को जीत दिलाई थी बल्लेबाज बाबू ने. हालांकि उनका नाम मोहसिन है मगर बाबू नाम से सुपरिचित. इस ओवर में भी उसी तरह से अगर ये बल्लेबाज करते हैं तो ये मैच भी जीता जा सकता है. और सबसे अहम ये होगा कि पहले ओवर में अर्थात रिस्ट्रिक्शन के ओवर में पावर प्ले के खेल में कितने रन आते हैं. पहला ओवर लेके आए हैं गेंदबाज पिंटू, जबकि स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज स्वयं और नॉन स्ट्राइक के एंड पर रोहित. 30 गज के दायरे में देखिए किस तरह से ऑर्थोडॉक्स यहाँ पे फील्डिंग सजाई गई है. जी हाँ, पहली गेंद स्क्वायर लेग के सर के ऊपर से उड़ाया, उस गेंद के नीचे तकरीबन जा चुके थे. उस गेंद को फील्ड करने की और कैच करने की कोशिश की मगर गेंद देखते देखते सीमा रेखा को लांघती हुई 4 रन के लिए. पहली गेंद पर यहाँ पे चौके से आगाज किया है. चौका अभी लग चुका है, छक्का आना बाकी है. बहुत ही बढ़िया शुरुआत. फिर से एक बार वीरेंद्र सहवाग की यहाँ पे याद ताजा होती हुई, क्योंकि वीरेंद्र सहवाग ने 2011 के विश्व चषक में इस तरह से पहली गेंद पर अपने टीम का खाता खोला था चौके के सहायता से तकरीबन 5 मरतबा. और ऐसा कारनामा अंजाम देने वाले एकमात्र वो भारतीय खिलाड़ी है. माफी असावी सर, थोडं थांबवतोय आपण, लगेच टॉस घेतोय. दोन माताबर संघामध्ये आपण पाहतोय टॉस द्या. टॉस सुद्धा इथे उपस्थित आहे. लगेच आपण नाणेफेकीचा कौल करतोय. एका बाजूला टीम चांडवा आणि एका बाजूला गौसिया 11 महाड. या दोन माताबर संघामध्ये लगेचच नाणेफेकीचा कौल करतोय. टॉस होईल सुफियान भाईंच्या शुभ हस्ते. टेल्स कॉल हेड. आणि आपण पाहतोय गौसिया 11 संघाच्या बाजूने टॉस गेला. काय पहिला डिसिजन आहे? सर्वप्रथम आम्ही फील्डचा कॅप्टन म्हणून घोषित केलेला आहे. फिल्डिंग घेतली. आता 3 ओव्हरची मॅच आहे. काही कारणास्तव आपण 3 ओव्हरची मॅच खेळतोय. तर 3 ओव्हरमध्ये किती धावांच्या आतमध्ये रोखण्याची तुमची इच्छा आहे? 3 ओव्हरमध्ये चांडवा टीमला 35-40चा टार्गेट पर्यंत जाईल. ओके, तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. आणि आपण वळतो पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये, जिथे आपल्या समवेत आहेत यासीन सर. ऐकूया उत्तरार्धाचा खेळ. धन्यवाद. स्वयं ने पहली गेंद पर चौके से आगाज किया था. जी हाँ, इस मरतबा पिंटू की शानदार गेंद, परफेक्ट यॉर्कर, बीचों बीच पकड़े गए विकेटों के सामने और पग पदा के रूप में ये लगातार दूसरा झटका लगता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम को. मजीद 11 गंदारपाड़ा अब संकट में घिर चुकी है.
ऊपरी क्रम के दो बल्लेबाज स्वयं और निखिल बैक टू बैक मैदान से बाहर जा चुके हैं। निखिल आउट होने के बाद नए बल्लेबाज गणेश जो कि टीम के कैप्टन है और बहुत बड़ी जिम्मेदारी है और इस जिम्मेदारी को अंजाम देने की सख्त जरूरत आज उनकी टीम संकट में घिर चुकी है। उनकी टीम नैया में भंवरे में फंस गई है। अब यहाँ पे साहिल पर लगाने का काम गणेश को करना होगा, मगर गेंदबाज देखिए पिंटू लाजवाब गेंदबाजी करते हुए, बल्लेबाज के पास कोई जवाब नहीं है। कमाल की गेंदबाजी, तेज तर्रार गेंदबाजी, हार्ड लेंथ और उसी के साथ थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर कर रहे हैं, मगर वहां से गेंद उछल रही है कंधे की ऊंचाई तक और तेज तर्रार गेंद ऑफ कटर होकर अंदर की तरफ भी आ रही है और इसी वजह से बल्लेबाज पूरी तरीके से निष्प्रभ। जी हाँ, फिर से एक बार उसी तरह की गेंद थी, जबरदस्त गेंदबाजी हो रही है। बल्लेबाज गणेश के पास कोई जवाब नहीं है। और एक खुश खबर जरूर बताना चाहूंगा, शुभमन गिल ने लगातार वनडे क्रिकेट के इतिहास में एक इतिहास रचा है, रिकॉर्ड ब्रेक किया है। मेरे ख्याल से ये पहले ऐसे खिलाड़ी होंगे शुभमन गिल जिन्होंने लगातार 3 वनडे में 3 शतक लगाए हैं लगातार। इसके पहले मोहम्मद अजहरुद्दीन ने लगातार 3 शतक लगाए थे, मगर वो टेस्ट क्रिकेट में थे। न्यूजीलैंड के खिलाफ ही उन्होंने इस तरह का कारनामा अंजाम दिया था और अब यहाँ पे शुभमन गिल ने भी एक वर्ल्ड रिकॉर्ड कायम किया है। लगातार 3 शतक उनके बल्ले से निकले हैं। रोहित शर्मा ने भी शतक लगाया है। पहले विकेट के लिए साझेदारी भारतीय टीम की यहाँ पे पनप रही है। 214 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। चलिए हम इस मैदान पर तवज्जो करते हैं जहां पे गणेश लगातार 3 गेंदें डॉट करने के बाद ओवर की समाप्ति भी हो चुकी है। पहले ओवर में पिंटू ने मात्र 4 रन खर्च किए, 2 बल्लेबाजों को चलता किया है। पिंटू आउट होने के बाद नए बल्लेबाज सुशांत अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। सामने है स्वयं का ये बहुत ही बढ़िया कवर ड्राइव हमें देखने को मिला, मगर डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से रोहित के बल्ले से ये बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव हमें देखने को मिला। प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक था, कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ, मगर डीप कवर में बहुत ही बढ़िया फील्डिंग देखने को मिली। एक ही रन पर यहाँ पे बल्लेबाजों को संतोष करना पड़ा। इस तरह से बिल्कुल यहाँ से मैच जीता नहीं जा सकता। हर ओवर में तकरीबन 14 रन के औसत से रन बनाने हैं। पहले ओवर में रनों को सुखा दिया था पिंटू ने, मात्र 4 रन खर्च किए। अब यहाँ पे आस्किंग रेट बल्लेबाजी करने वाली टीम के लिए बढ़ता हुआ दिखाई दे रहा है। मुश्किल में फंस चुकी है बल्लेबाजी करने वाली टीम, संकट में घिर चुकी है। संकट मोचक यहाँ पे बनना होगा कैप्टन गणेश और नॉन स्ट्राइक इन पर रोहित को, मगर अपने बल्ले को देखिए चप्पू की तरह जोरदार यहाँ पे चलाते हुए दिखाई दे रहे हैं, मगर उनका बल्ला हवा से बातें करता हुआ, गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं हो रही है। यही एक चिंता का विषय बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। करे तो क्या करे, इसी विमंचना में हम देख सकते हैं बल्लेबाज गिर चुके हैं। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है, उसी के साथ एक डीप मिड विकेट हमें नजर आता हुआ। जी हाँ, इस पर फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेला उस गेंद को, मगर शॉर्ट मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे। बहुत ही बढ़िया यहाँ पे फील्डिंग सजाई गई है और जिस तरह से यहाँ पे फील्डिंग सजाई गई है उसी तरह से यहाँ पे गेंदबाजी हो रही है। ये एक बहुत बड़ी कामयाबी मैं कहूँगा गेंदबाजों के लिए, उनके कैप्टन के लिए। उनकी सराहना तो होगी, तारीफ के काबिल यहाँ पे उन्होंने फील्डिंग सजाई है। जी हाँ, मगर इस मर्तबा किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। हवाई सफर करवाई है गेंद को, गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बहुत ही बढ़िया छक्का। रोहित के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का हमें देखने को मिला है। रोहित पहुंचे इस छक्के के सहायता से 7 रन पर स्ट्राइकिंग एंड पे। गेंदबाज सुशांत, जी हाँ, इस पर बहुत ही बढ़िया स्क्वायर कट। शॉर्ट पॉइंट में फील्डर तैनात नहीं है, डीप बैकवर्ड पॉइंट में फील्डर तैनात है। जब तक उस गेंद तक पहुंचते, गेंद गोली की रफ्तार से सीमा रेखा को चीरती हुई निकल गई 4 रन के लिए।
बैक टू बैक 2 बड़े स्ट्रोक यहां पे आए हैं। 12 गेंदों का खेल हो चुका है। 14 रन बोर्ड पर, 16 रन बोर्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 4 रन, दूसरे ओवर में 12 रन, कुल मिला के 2 ओवर की समाप्ति के बाद 8 रन के अवसर से यहाँ पे 16 रन बन चुके हैं। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में मेरे गुणलेखक जी बताते हुए 40 रनों की जरूरत। 20 रन के अवसर से यहाँ पे रन बनाने हैं, बहुत ही मुश्किल होगा। मगर देखिए दोस्तों, क्रिकेट की दुनिया में कुछ भी मुश्किल नहीं होता, ना ही कुछ आसान होता है। कभी कभी एक रन निकालने के लिए बहुत ही मेहनत और मशक्कत करनी पड़ती है। एक एक रन से मैच हारा जाता है या जीता जाता है। मगर अब यहाँ पे मजबूत जोन पर, हाँ ये देखिए लास्ट मैच के हीरो, वाह। सत्रह रन बोर्ड पर लग चुके हैं। गेंदबाज वेदांत, जी हाँ वेदांत ने इस कला के ऊपर महारत हासिल की है। इस कम उम्र में, कमसीन उम्र है, 16 या 17 साल का ये खिलाड़ी है। मगर देखिए उनका पेस, उनकी रफ्तार, उसी के साथ सटीक निशाने पे गेंद को दोनों तरफ घुमाने की क्षमता, कभी ऑफ कटर, कभी लेग कटर, कभी परफेक्ट यॉर्कर, कभी बाउंसर। क्रिकेट को भली भांति उन्होंने समझा है, जाना है। ये देखिए इसमें तो हाफ ट्रैकर थी जरूर, मगर तेज तर्रार गेंद, थोड़ी सी बाउंसर थी उसे, हालांकि पुल करने की कोशिश की, फंस गए थे। मगर 2 खिलाड़ियों के बीच में गेंद ने टप्पा खाया और इसी वजह से दोनों भी बल्लेबाजों को मात्र 2 रन पर ही संतोष करना पड़ा। इन 2 रनों के साथ रनों की संख्या में इजाफा, 19 रन बोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही लंबी दूरी यहां से तय करनी है, लंबा सफर यहां से तय करना है। जीतने के लिए 56 रनों की जरूरत है। इसमें दबाव स्टंप पर सफल होकर गेंद को स्क्वायर लेग की दिशा में खेलने की चाहत थी और यहां पे देखिए पूरी तरीके से बीट हुए और खंबा उखाड़ दिया है, लेग स्टंप उखाड़ दिया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। रोहित भी मैदान से बाहर जा चुके हैं। रोहित आउट होने के बाद नए बल्लेबाज मुदस्सर, पड़ोसी मुल्क के खिलाड़ी थे मुदस्सर नजर, बहुत ही शानदार बल्लेबाज रहे हैं अपने जमाने के। उसी नाम से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी हम देख सकते हैं मुदस्सर। आज मुदस्सर को अपने बल्लेबाजी का दमखम दिखाना होगा। आज उनके टीम को सख्त जरूरत है अच्छी बल्लेबाजी की। अगर बड़े स्ट्रोक यहाँ पे खेलते हैं और अपनी टीम को जितवाते हैं, देखिए किस तरह से उन्होंने अपने बल्ले को थामा है। अपना अनोखा अंदाज मुदस्सर का इस मरतबा पहली गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर। शानदार करारा छक्का। इस छक्के के सहायता से रनों की संख्या 25 रन, 25 रन। मुदस्सर यहाँ पे देखिए उमेर बल्लेबाजी करते हुए मुदस्सर को बल्ला पकड़ने का, बल्ले को थामने का देखिए अनोखा अंदाज, अलग ही अंदाज नजर आ रहा है। किस तरह से वो बल्लेबाजी करते हैं वो वही जाने। जी हाँ, फिर से एक बार जोरदार हिट लगाने की कोशिश थी और यहाँ पे रन लेने की कोशिश भी हो रही थी। बाल बाल नहीं बच गएंगे रन आउट के रूप में। मुदस्सर मैदान से बाहर। जल्दबाजी, जल्दी का काम शैतान का, अति घाई संकटात नहीं, ये अक्सर स्लोगन हम सुनते हैं, पढ़ते हैं। हालांकि पहली गेंद पर मुदस्सर ने
छक्का लगाकर उम्मीद की किरण यहां पे जगाई थी, मगर दूसरी गेंद पर मुदस्सर रनआउट होकर मैदान से बाहर जाते हुए दिखाई दे रहे हैं, बहुत ही निराश मन से। इमरान इनकी जानिब से मुदस्सर ने जो छक्का लगाया था उसके लिए 100 रुपए का इनाम आ चुका है। बहुत बहुत धन्यवाद। इस बीच नए बल्लेबाज हम देख सकते हैं नॉन स्ट्राइकिंग एंड पर अर्जुन। ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में 4 रन आए थे, दूसरे ओवर में 12 रन और इस ओवर में 9 रन। कुल मिला के रनों की संख्या 25 रन और यहां से जीतने के लिए तकरीबन 31 रनों की जरूरत है। अब 5 गेंदें बची है, 5 गेंदें और 30 रनों की जरूरत। क्या ये मैच जितवा सकते हैं? इतिहास के पन्नों पर आपका नाम स्वर्ण अक्षरों से लिखा जाएगा अगर ये मैच जितवाते हैं तो। हालांकि मैंने अपनी जिंदगी में इस तरह का मैच देखा है, जी हाँ, मगर नहीं इस मर्तबा देखिए अच्छी गेंद थी, उसे पुल करने का प्रयास किया। डीप स्क्वायर लेग की दिशा में फील्डर तैनात थे। 1 रन के अलावा फिर से एक बार यहाँ पे दूसरा रन लेने की कोशिश भी नहीं, क्योंकि वो जानते हैं 1-1 रन से अब काम नहीं बनेगा। हर गेंद के ऊपर यहाँ पे 6 रन चाहिए, सिक्सर चाहिए, तभी कुछ काम बन सकता है। हालांकि अब औपचारिकता की तरफ ये मैच जाता हुआ दिखाई दे रहा है। 4 गेंदें शेष और 4 गेंदों में तकरीबन 29 रनों की जरूरत। लगातार 4 छक्के भी आते हैं तब भी ये मैच जीता नहीं जा सकता, मगर क्या यहाँ पे चमत्कार होगा? क्रिकेट में अक्सर हमने चमत्कार भी देखे हैं, जैसे मैंने याद दिलाया था वडौली टाइगर ग्रुप आयोजित एक बहुत ही बढ़िया टूर्नामेंट हुआ था। वहां पे 1 गेंद और 13 रनों की जरूरत थी और रोहित देसाई ने वो 13 रन बनाए थे उर्फ बाबी। और एक अनोखा फोटोग्राफ बहुत ही वायरल हुआ था, क्योंकि बाबी को कंधे पे उठाया था। कंधे पे उठाने वाले कौन थे? योगेश पेनकर। क्योंकि पूरी जिंदगी भर मैं कहूंगा योगेश पेनकर को कंधे पर उठाया लोगों ने, उनके साथी खिलाड़ियों ने, उनके चहीते और सारे फैंस ने, फॉलोअर्स ने, मगर उस दिन रोहित बाबी को योगेश पेनकर ने अपने कंधों पर उठाकर मैदान से बाहर बहुत ही इज्जत के साथ लेके आए थे। क्या वो फोटोग्राफ था? बहुत ही वायरल हुआ, बहुत लोगों ने उसे शेयर किया और हमेशा के लिए फ्रेम बनाकर रखने जैसा वो फोटोग्राफ था। जी हाँ, इसी के साथ देखिए ये मैच बल्लेबाजी करने वाली टीम के हाथों से तकरीबन जा चुका है। बस अब मोहर लगानी बाकी है। औपचारिकता, फॉर्मेलिटीज यहाँ पे जो है हमारा फर्ज बनता है कि उसे कंप्लीट करें, उस औपचारिकता को पूरा करें। अंतिम ओवर में ऋतिक ने भी काफी प्रभावित किया है, बहुत ही बढ़िया गेंदबाजी की है। तेज तर्रार गेंद, हाफ ट्रैकर जरूर थी, मगर इतनी तेज तर्रार गेंदों को पुल करना, हुक करना इतना आसान नहीं होता। देखते देखते ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। पनालगर संघाने हा सामना जिंकलेला आहे, मनपूर्वक अभिनंदन। आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी ठरला आहे तो म्हणजे नो डाऊट पिंटू। फलंदाजी करत असताना 12 धावांचं योगदान त्याचं होतं आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी करत असताना रिस्ट्रिक्शन मध्ये फक्त 4 धावा त्याने खर्च केल्या आणि 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला। वेल डन पिंटू, मनपूर्वक तुमचं अभिनंदन आणि आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे। तो उसको है क्या प्रेम को? अरे प्रेम को कितने हैं और मुदस्सर को कितने हैं? नो आइडिया। पिंटू मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय, परंतु प्रेम आणि
मुदस्सर यांना विनंती आहे की आपल्यासाठी सुद्धा इथे वैयक्तिक स्वरूपाचं पारितोषिक आलेलं आहे. आपले चाहते, आपले फॉलोअर्स, आपल्यावरती प्रेम करणारे क्रिकेट रसिक यांनी वैयक्तिक स्वरूपाचं पारितोषिक आपल्याला देऊ केलेलं आहे. तर मुदस्सर आणि प्रेम, मुदस्सर यांच्यासाठी 100 रुपये आणि प्रेम यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक इथे आलेलं आहे. सर्वप्रथम प्रेम आपण यायचं आहे आणि सन्माननीय इम्रान सर, हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या शुभ हस्ते 200 रुपयांचं पारितोषिक देऊन आपण प्रेम याला सन्मानित करत आहोत. वेल डन प्रेम. आणि मुदस्सर यांना 100 रुपयाचा इथे रोख पारितोषिक देऊन आपण सन्मानित करत आहोत. वेल डन मुदस्सर. आणि त्यानंतर मात्र पिंटू, लागोपाठचं दुसरं मॅन ऑफ द मॅच. तर पिंटू अप्रतिम गोलंदाजी आणि सन्माननीय इम्रान सरांच्या शुभ हस्ते तुला इथे सन्मानित केले जाणार आहे. एक आकर्षक असं मेडल आणि त्याचप्रमाणे एक सुंदर टी शर्ट जे या स्पर्धेची नेहमीच आठवण देत राहील, गोड आठवण देत राहील. आणि आपण पाहतोय एक वजीरभाई कोंडिवकर यांच्या माध्यमातून हे टी शर्ट मॅन ऑफ द मॅच पिंटू यांना देऊन इम्रान सर इथे सन्मानित करत आहेत. वेल डन इम्रान सर. आणि आपले मनपूर्वक आभार.